नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रो, सर्वांनी प्रथम अगोदर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट्स पाठवा आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकापेक्षा एक जास्त चांगल्या मुलाखती आम्ही तुम्हाला देऊ शकू. आज उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये एक असे डॉक्टर आपल्याकडे आलेले आहेत की ज्यांची ख्याती पूर्ण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर आहेत. पूर्ण जगभर ज्यांची ख्याती आहे. जवळजवळ 35 देशामध्ये त्यांचं संशोधन सुरू आहे आणि अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी उपचार केलेले आहेत, उपचार शिकलेले आहेत. तर असे उत्कर्ष आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक मिरज येथील डॉक्टर संदीप देवल, ते स्वतः MD आयुर्वेद आहेत. डिप्लोमा आहारशास्त्रामध्ये त्यांनी केलेला आहे आणि संधिवात त्वचारोग तज्ज्ञ म्हणून त्यांची पूर्ण जगभर ख्याती आहे. सहाय्यक कॅन्सर रिसर्च सेंटरवरती सुद्धा ते सायंटिस्ट म्हणून सध्या काम करत आहेत आणि सर्बिया, युरोपमध्ये त्यांचं हे रिसर्च सेंटर आहे. तर जर्मनी, स्वित्झर्लंड, हॉलंड, सिंगापूर, लंडन, हंगेरीसह अशा अनेक 25 देशामध्ये त्यांचं हे संशोधन सुरू आहे आणि तेथील अनेक अत्याधुनिक उपचार आपल्याकडे या उत्कर्ष क्लिनिकमध्ये केले जातात. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. गोल्ड मेडल सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. 5 देशांमधील त्यांना गोल्ड मेडल मिळालेले आहे. तर अशा पद्धतीचे डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे नुकताच गोवा येथे जे कॅन्सर संशोधनावरती राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार प्रदान झाला, तर तो सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. कॅन्सर संशोधनावरती राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार. तर असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर MD आयुर्वेद झालेले ते आज आपल्या इथं भेटीला आलेले आहेत. त्यांनी अनेक म्हणजे यकृत असेल, संधिवात असेल आणि मुतखडा या दुर्धर आजारावरती अत्याधुनिक आणि अचूक उपचार आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण इथे घेणार आहोत. डॉक्टर संदीप देवल. मागच्या महिन्यातच माझा कोर्स कंप्लीट झाला आणि आत्ता माझ्या पोटामध्ये एकही युरिन स्टोन नाही. ह्याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर संदीप देवल यांना जातं. अतिशय तज्ज्ञ, हुशार असे हे डॉक्टर मिरजेला मिळालेले आहेत. डॉक्टर संदीप देवल यांच्यामुळेच मी पुन्हा आयुष्यात उभी राहू शकले, त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. आता 20 दिवसात मी देवल डॉक्टरांच्याकडे दाखवले, पूर्णपणे कमी आले. त्यांना कसं धन्यवाद सांगायचे मला काही कळेना. आज आपण यकृत, मुतखडा आणि त्वचारोग हे रोग कसे होतात आणि याची अत्याधुनिक वैद्यकीय उपचार म्हणजे आयुर्वेदिक उपचार याच्यामध्ये कशा प्रकारचे आहेत हे आज आपण जाणून घेऊया. तर डॉक्टर, यकृत हे आजार म्हणजे तो आजार नेमका कोणत्या प्रकारचा असतो आणि तो लिव्हरशी कशा पद्धतीने संबंधित असतो? बरोबर. सध्याच्या काळामध्ये ही एक गंभीर समस्या म्हणून निर्माण होते. तर त्यात यकृत आजारामध्ये आज आपण स्पेसिफिकली जास्त बोलणार आहोत ते लिव्हर सिरोसिसबद्दल. लिव्हर सिरोसिसचा अर्थ असा आहे की काही कारणांनी लिव्हर खराब व्हायला चालू होणं, पण हा लिव्हर कॅन्सर नव्हे. तर ह्यातून पुढे लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. अच्छा. लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, तर यकृताच्या पेशी हळूहळू खराब होत जाणार. तर त्याच्या मागे मुख्य 2-3 कारणं असतात. त्यातलं पहिलं कारण हे मद्यपान, म्हणजे दारू पिऊन म्हणजे मद्यपान हे पहिलं कारण. मुख्य यकृत जे खराब होतं ते मद्यपानाने होतं. तर त्याच्यामुळे जे लिव्हर खराब होतं त्याच्यापासून कसं आपण वाचलं पाहिजे, जे एखाद्यानं मद्यपान केलं तर ते कसं वेळेत थांबवलं पाहिजे, किंवा एकदा केल्यानंतर जे नुकसान यकृताचं झालं त्याच्यावर वेळेत काय उपचार करायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग आहे तो म्हणजे की काही वेळेला काही इन्फेक्शन्स किंवा औषधांमुळे लिव्हर खराब होणं. म्हणजे तुम्हाला मुळात आहे संधिवात आणि त्याच्यावरच्या पेनकिलरच्या गोळ्या आपण घेतोय आणि त्याच्यामुळे हळूहळू लिव्हर खराब होतोय आणि ह्याच्याकडे आपलं लक्षच नाहीये. ही एक शक्यता असते. आणि तिसरा पार्ट असा असतो की काही वेळेला जीवनशैली चुकल्यामुळे आणि आहार विहार आणि खाण्यापिण्यातल्या सततच्या बदलांमुळे सुद्धा लिव्हर खराब होतं आणि ते इतक्या शांतपणे होतं की रुग्णाला ते जवळजवळ 60% खराब होईपर्यंत त्याची कल्पना सुद्धा येत नाही. असंच मद्यपान करणाऱ्या लोकांचा पण प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मी त्याच्यावर स्पेशल संशोधन सुरू केलं आणि आपण आज त्याच्यामध्ये या विषयावर बोलू की किती महत्त्वाचं आहे की लिव्हरकडे लक्ष ठेवणं. कारण
किडन्या आपल्याकडं किडनी ज्या आहेत तर 2 आहेत, फुफ्फुसं 2 आहेत, पण लिव्हर आपल्याकडे एकच आहे. अगदी बरोबर. आणि लिव्हर जर गेलं तर मग माणूस जिवंतच राहू शकत नाही. बरोबर. आणि लिव्हरचं काम हे डायलिसिस सारख्या दुसरं मशीनही करू शकत नाही. त्यामुळे लिव्हरला वाचवणं आणि लक्ष ठेवणं हे महत्वाचा विषय. बरोबर. आता त्याच्यावरती मग कुठल्या प्रकारचे आपले आयुर्वेदिक उपचार हे अत्याधुनिक आहेत? करेक्ट. आता यात महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा मद्यपान लोक करत असतात तर आता कुठलाही डॉक्टर हा तुम्ही मद्यपान करा असं कधीच सांगणार नाही. नक्कीच. किंवा थोडं करा असंही सांगणार नाही. मद्यपान हे मुळात सगळ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या शरीराला हानिकारक आहे. परंतु हा पण एक चर्चेचा भाग असा आहे की तरी सुद्धा मद्यपान तर लोक करतातच. आजकालच्या कुठल्याही पार्टी किंवा कुठलाही कार्यक्रम बऱ्यापैकी मद्यपानाशिवाय होतच नाही. बरोबर. त्यामुळं शेवटी असं आहे ना की आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर माती सुद्धा जर प्रमाणात खाल्ली तर ती औषधासारखं काम औषधासारखं. बरोबर. म्हणजे कुठलंही ह्याला जर प्रमाण असेल एखाद्या गोष्टी करणार तर ते औषध म्हणून तर ते औषध म्हणून काम करता म्हणण्यापेक्षा निदान यकृत तरी खराब करणार नाही. अगदी बरोबर. तर हे रुग्णांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता यात होतं काय की जे रुग्ण मी बघितले की पहिल्यांदा मजा म्हणून मद्यपान सुरू करतात. मग मद्यपानाने काय होतं की थोडा वेळ माणूस एक असा ट्रान्समध्ये गेल्यासारखा होतो आणि त्याचे विचार थोड्याफार प्रमाणात कमी होतात. तर तोच पॅटर्न रुग्णांना आवडायला लागतो. आणि नंतर मग ते काय करतात की त्याचं टेन्शनला किंवा समस्येला जोडायला लागतात. आणि कुठलंही टेन्शन किंवा ही समस्या आली की त्याला मद्यपान घेतलं की आपल्याला बरं वाटतं, आपल्याला झोप येते आणि आपण त्यापासून काही काळ लांब राहतो असं वाटतं. पण ऍक्च्युली या मद्यपानामुळे कुठलंही प्रकारचं टेन्शन कमी होत नाही. उलट पैशाचा अपव्यय होऊन हे वाढतं. आणि दुसरा महत्वाचा भाग, यकृत हळूहळू खराब व्हायला लागतं. त्यामध्ये मी एस्पेशली बघितलंय की सकाळ संध्याकाळी घेणारे लोक 2 वेळा, आणि मग ते वय कुठलंही असू दे, 20 वर्ष असू दे, 70 वर्ष असू दे, जास्तीत जास्त 2 ते 3 वर्षात लिव्हर जवळजवळ 60 ते 70% खराब व्हायला लागतं. आणि दुसरी गोष्ट की प्रमाण ज्यांचं चुकतंय रेग्युलरली त्यांच्याबरोबर प्रथिनांचा आहारात समावेश असलेला आहार व्यवस्थित न घेणं हे सुद्धा यकृत डॅमेज होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. हे मद्यपान काय होतं की त्याच्याबरोबर लोक जो काही आहार घेतात तोही तेलकट तळलेले मसाले पदार्थ वगैरे घेतात. आणि मद्यपानाचा प्रॉब्लेम काय आहे की ते लिव्हर खराब करताना तुम्हाला सांगत नाही, कुठलीही लक्षणं दाखवत नाही. आणि जेव्हा लिव्हरच्या आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागतं तेव्हा त्याच्या हळूहळू पेशी खराब होत जातात. पण रुग्णाला त्याचा पत्ता लागत नसल्यामुळं तो आणखी घेतच जातो. पुढे काय होतं, एखादी सौम्य कावीळ वगैरे होते, पण लोकांना वाटतं की आपल्याला साधी कावीळ झाली, तेवढ्यापुरतं औषध घेतात, पण त्या काविळीवर सुद्धा मद्यपान करत राहतात. अशा वेळेला मद्यपान केल्यानंतर त्या लिव्हरच्या पेशी पूर्णपणे जळतात आणि त्याच्यानंतर त्याचे प्रचंड कॉम्प्लिकेशन सुरू होतात. आणि जेव्हा 60 ते 70% लिव्हर खराब होतं, जेव्हा लिव्हरला सूज येते आणि मग त्यात कावीळ जबरदस्त होती, तेव्हा लोक डॉक्टरकडे येतात आणि मग कळतं की मद्यपानामुळे हे सगळं नुकसान झालंय. आणि आता त्यातनं बाहेर कसं पडायचं हेही माहीत नसतं, म्हणून उपचार सुरू करतात. पण आता प्रॉब्लेम असा असतो की लिव्हर जेव्हा सिरोसिस जो प्रकार आहे त्यानं लिव्हर खराब होतं तेव्हा ते एकटं खराब होत नाही, तर त्याच्या बाकीच्या अवयवांचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते अन्ननलिका आणि जठरामधनं संपूर्ण आतड्यामधनं जो रक्तपुरवठा आहे तो पहिला डायरेक्ट लिव्हरमध्ये एंटर होतो. त्यामुळे लिव्हर जेवढं खराब होईल तेवढ्या त्या रक्तपुरवठ्याच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होत जातात आणि त्याचं प्रेशर उरलेल्या रक्तवाहिन्यांवर येतं आणि ते प्रेशर मागं येऊन अन्ननलिकेमध्ये चाळी होऊन ते फुटून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. बरोबर. त्यामुळं तो रक्त जठरातनं खाली येऊन संडासमधनं बाहेर पडेपर्यंत लाल रंगाचं नसतं, ते काळ्या रंगाचं होतं, कारण त्यात ऑक्सिजन मिसळतो आणि रुग्णाला वरती रक्तस्राव होतो याचा सुद्धा पत्ता त्यामुळे लागत नाही. कारण आपल्याला रक्तस्राव म्हणजे लाल रंगाचं रक्त एवढंच माहिती आहे. त्यामुळं हे सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन जे लिव्हर सिरोसिसमध्ये होतं. त्यामुळे रुग्ण हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी रक्ताची उलटी झाली म्हणून बरेच वेळा आणला जातो. त्यानंतर कळतं किंवा हिमोग्लोबिन कमी होतंय हळूहळू, कशामुळे होते हे कळत नाही, कारण संडास काळं होऊन जे रक्तस्राव हे माहिती असतं. बरोबर. त्यावेळी ताबडतोब संडास तपासला पाहिजे आणि हे यकृतामुळे होते हे कळत नाही. दुसरा मोठा साईड इफेक्ट त्याचा असा आहे की त्यांना पोटात पाणी व्हायला लागतं आणि पोट फुगायला लागतं आणि जड व्हायला लागतं. अंगाचं रक्त कमी होतं, प्रचंड अशक्तपणा येतो, भूक कमी होती आणि दारू पचत नाही. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण आपल्याकडे येतो. आता ह्यात आणखी 2 महत्त्वाच्या समस्या आहेत की आधुनिक शास्त्रामध्ये त्याच्यावर अप्रतिम उपचार आहेत. की ती एंडोस्कोपी करून ती जाळी थांबवली जाते, तिथले अल्सर्स आहेत ते ग्लू टाकून बंद केले जातात, पोटातलं पाणी कमी व्हायची औषधं दिली जातात, अगदीच वेळ आली तर पोटाला पंक्चर करून ते पाणी पण काढलं जातं.
पण एक दोन छोट्याशा त्रुटी अजून शिल्लक आहेत. त्या अशा की प्रत्यक्ष लिव्हरमध्ये ज्या सेल्स आहेत, लिव्हर सिरोसिसच्या सेल्स, त्या परत पहिल्यासारख्या करणं किंवा मागं आणणं, ह्याच्यावर अजून उपचारामध्ये खूप मर्यादा आहेत त्यांच्याकडे. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, असे जेव्हा आम्ही 50-1 पेशंटचा अभ्यास केला, तेव्हा आम्ही आयुर्वेदिक औषधांचा त्याच्यावर संशोधन करायला सुरू केलं. आणि मग असं लक्षात आलं की आयुर्वेदिक औषधांचा जो कोर्स आहे तो जर प्रॉपरली आपण सुरू केला तर त्यातल्या जेव्हा लिव्हर 80% खराब होतं तेव्हा त्यातल्या 10% किंवा 15% किंवा कधी कधी 20% पेशी परत निर्माण होतात, किंवा जुन्या पेशी त्यांच्या नवीन पेशींची जागा मोठी होऊन जागा घेतात. पण 25 ते 30%, 35% लिव्हरचं कार्य सुधारल्यामुळं माणूस आयुष्यभर तेवढ्या लिव्हरवर आपण परत जगू शकतो. फक्त एक इम्पॉर्टंट कंडिशन अशी असते जी लोकांना अजूनही पटत नाही किंवा लोक ती करत नाहीत, ती म्हणजे परत दारूचा एक सुद्धा थेंब घेता येत नाही. पण बरीच लोक आमच्याकडे औषध घेतात, बरं 2 महिन्यात तर हे काय बरं होत नाही, कारण 10 वर्षात खराब झालेलं लिव्हर काय 2 महिन्यात बरं होणार नाही. नक्कीच. पण हे लिव्हर साधारणपणे दुरुस्त व्हायला 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी जातो. त्याला महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित औषध घ्यावं लागतं. सगळ्या टेस्ट महिन्याच्या महिन्याला, कावळीची टेस्ट, सोनोग्राफीची टेस्ट रिपीट करत राहायला लागतं. अच्छा. आणि जेव्हा लोक दुरुस्त होतात तेव्हा 2-3 वर्ष दारूला हात लावत नाही आणि पुन्हा दारूला हात लावतात आणि मग मात्र आमच्या औषधाचा काहीही उपयोग होत नाही आणि ते लिव्हर फुटून कितीतरी पेशंट असे गेलेले आहेत. डॉक्टर खूप छान सांगितलं मित्रांनो. अतिशय चांगली माहिती डॉक्टरांनी हे लिव्हर का खराब होतं ह्याची सांगितलेली. पण बऱ्याच डॉक्टर म्हणजे या सर्व जे लोक प्रेक्षक पाहत आहेत ह्यांचा असा एक गैरसमज आहे की दारू घेऊ नका, पिऊ नका. तर हे म्हणतायत की कोण पित नाही जगामध्ये, कोण पित नाही दारू, अशा पद्धतीनं हे स्टेटमेंट बऱ्याच जणांचं आपण ऐकतो. त्यांना न पिणारे दिसतच नाहीत माणसं. अगदी बरोबर. आणि पण ज्याचं त्याचं प्रमाण असू शकतं आणि त्यामुळे ते कदाचित त्याला ते टॉनिक प्रमाणात, त्याला ते औषध प्रमाणे सुद्धा लागेल. पण आपल्याकडं आता हे लिव्हर दारू पिऊन खराब होतं हे तर मान्य आहे, हे सर्वांना मान्य आहे, प्रेक्षकांना सुद्धा, आणि हे सिद्ध सुद्धा झालेलं आहे. तर हे कितपत खराब झाल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर ते उपचार त्याच्यावरती होऊ शकतो? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायला हवी की कुठल्याही अशा पद्धतीची व्यसनं ही कधीही टॉनिक करूच नका म्हणून करू नका आणि टॉनिक म्हणून कधीही ती काम करत नाहीत. पण मी एकच वेगळ्या भाषेत तुम्हाला सांगेन की माती सुद्धा प्रमाणात खाल्ली तर माणसाला त्रास देत नाही, रादर औषधासारखं काम करते म्हणण्यापेक्षा त्रास देत नाही. तेव्हा कुठलीही गोष्ट आपण किती प्रमाणात करायची हे सगळ्यात पहिली गोष्ट कळली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की एखाद्याला एखादी गोष्टीचं व्यसन करतोय आपण, म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यांना माहिती आहे की दारू पिल्यानंतर लिव्हर खराब होतं. अगदी बरोबर. तर निदान तुमच्या हातनं ते होत नसेल किंवा दारू सुटत नसेल किंवा दारू पिणं तुम्हाला तुमच्या हातात राहत नाही, आपल्याला कंट्रोल होत नसेल, बरोबर, तर त्याला 2-3 पहिले सगळ्यात महत्वाचे उपाय आहेत. आणि हे महत्वाचे उपाय जो दारू पिणारी व्यक्ती आहे त्याच्या कुटुंबियांनी जास्त ऐकणं माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. अगदी बरोबर. याचं कारण असं की कुटुंबियांना असं वाटत असतं की आमचा घरात जो दारू पिऊन येतो पण असतो ठीक आहे, बाकी त्याला काही तक्रार नाही, सकाळी परत कामावर जातो, पण त्या माणसाचं लिव्हर खराब झालेल्याचा पत्ता कुटुंबियांना सुद्धा लागत नाही. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट की जर अशी परिस्थिती असेल तर निदान 6 महिन्यातनं लिव्हरच्या सगळ्या टेस्ट करून घेणं, एक सोनोग्राफी करणं हे आपल्या हातात साधा उपाय आहे. की बाबा ज्यांना कुणाला व्यसन सहन होत नाही किंवा आपण करायलाच पाहिजे अगदी असं वाटत असेल, पहिला ॲज अ डॉक्टर म्हणून माझा पहिला सल्ला असेल की तुम्ही अजिबात करू नका. परंतु तरी सुद्धा सुटत नसेल तर ही प्रत्येक रुग्णाची स्वतःची जबाबदारी आहे की मी दर 6 महिन्यांनी तपासून स्वतःला माझं लिव्हर, माझ्या संपूर्ण शरीरातले अवयव नॉर्मल आहेत का नाहीत हे बघणं हे पेशंटची जबाबदारी आहे. आणि हे केल्यामुळं जर तुमचं लिव्हर किंवा कुठल्या गोष्टी जर खराब होत असतील तर ताबडतोब तुम्हाला ती व्यसनं तुमची थांबवली पाहिजे. करेक्ट. याचं कारण असं की डॉक्टरनी सांगून सुद्धा रुग्ण ऐकत नाही, म्हणून हा मुद्दा सांगणं खूप गरजेचं. अगदी बरोबर. नाही, रुग्ण ऐकतच नाही. तो मित्रांनो, खरंच ज्या महिला आहेत, मग आई बाबा असतील, भाऊ बहीण असतील, घरातली कोणीही व्यक्ती असेल तर जी दारू पिणारी व्यक्ती आहे यांच्यावरती खरोखर चांगल्या पद्धतीनं लक्ष ठेवा. त्यांची वेगवेगळी छोटी छोटी लक्षणं आहेत, ते काय होतं त्यांना वेगळं, तर तात्काळ तुम्ही क्लिनिकमध्ये तपासणी करा, तर ते नक्कीच तुमच्या फायद्याचं होईल. तर डॉक्टर, आता खूप छान ही माहिती नक्कीच आमच्या प्रेक्षकांना इथं आवडली असेल. तर आता एक संयुक्त उपचार पद्धती म्हणून आपल्याकडे एक प्रचलित झालेली आहे, तर नेमकी ही काय, कशा पद्धतीने असते? आता लिव्हरशी संबंधितच या गोष्टींमध्ये आपण घेऊया की आता काय होतं की अत्यंत श्रीमंत घरातली लोक, मध्यम वयातली लोक किंवा अत्यंत गरीब घरातली लोक, सगळीकडे मी बघितलं की दारू प्यायचं प्रमाण आहे. आता त्या जो रुग्ण दारू पित असतो त्याच्या घरातले येऊन आम्हाला सांगत असतात की डॉक्टर त्यांनी बराच कंट्रोल केला, आम्ही अमुक देवाला जाऊन आलो, मग आम्ही त्यांना अमुक शपथ घातली. पण मी सगळ्या नातेवाईकांना सांगतो
की दारू ही असा प्रकार आहे की तो मेंदूत जाऊन बसलेला असतो, माणसाच्या मनाचा खेळ आहे. बरोबर. ते टायमिंग, ती वेळ झाली किंवा इव्हन मी बघितले की ते दोस्त कंपनी भेटली तरी सुद्धा कुठल्याही देवाचे शब्द आणि हे इथं काम करत नाही. ते खोटं बोलतात, ते खोटं बोलतात, प्रचंड किती खोटं. प्रिय व्यक्ती असू दे. करेक्ट. आणि ते परत तिथे ओढले जातात. अगदी बरोबर. आणि घरी खोटं बोलून पुन्हा पुन्हा दारू पितात. बरोबर. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्याला सिरोसिस झालंय आणि इथनं पुढे एक थेंब दारू पिता येणार नाही हे माहीत असून सुद्धा ते दारू घेतात आणि घरचे फसतात. म्हणून माझं पहिलं मत असं आहे की मॉडर्न सायन्समध्ये जे मानसोपचार पद्धती, जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत किंवा व्यसनमुक्ती केंद्र, इथं तुम्ही एकदा दोनदा 3 चान्स आपल्या रुग्णाला द्या की महिन्याभरात बाबा तो रुग्ण एकदाही दारू पित नसेल तर ठीक आहे, पण लिव्हर खराब आहे किंवा पुढे लिव्हर खराब होण्याची शक्यता आणि तरी पण तो ड्रिंक्स घेतोय, अशा रुग्णाला मात्र त्यांनी ताबडतोब उचलून मानसोपचार तज्ज्ञ त्यांच्याकडे सल्ला घेणं किंवा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ठेवणं हा एकमेव उपाय आहे. बरोबर. आणि जर त्या व्यसन कोर्स पूर्ण करणं, बाहेर आल्यानंतर परत घेत असेल तर पुन्हा ठेवणं. बरोबर. कारण प्रॉब्लेम काय होतो की रुग्ण हा त्याच्या मानसिक परिस्थितीमुळे जात राहतो आणि खराब होतो लिव्हर. अगदी बरोबर. म्हणजे म्हणजे मानसिक दुःख आला, आनंद झाला, काय तो परत प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगतो आणि तो दारूशी जोडत असतो. बरोबर. पण लिव्हर मात्र प्रत्येक वेळी 10% खराब होत जातं. आणि जेव्हा त्याला सगळं कळतं आणि प्रचंड काळजी होऊन जेव्हा लिव्हर खराब होती तेव्हा त्याला दारू सोडलेली असती, पण तोपर्यंत माणूस जगायच्या स्थितीत पण नसतो. संयुक्त उपचार पद्धतीचा अर्थ असा आहे की फक्त आयुर्वेदिक उपचार किंवा फक्त आधुनिक उपचार असा अर्थ न घेता दोन्ही पद्धतीमध्ये जे चांगलं आहे ते घेणं. आता काय होतं की आमच्याकडे आता बरेच पेशंट आहेत की ज्यांचं लिव्हर न ऐकलं, पेशंटने ऐकलं नाही आणि आता अगदी 80-85% पुढे खराब झालंय आणि त्यांना आता लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलंय. दुसरा काही उपाय नाही, म्हणजे आयुर्वेदिक पण नाही आणि मॉडर्न पण नाही. आता त्या ट्रान्सप्लांटला एका पेशंटला लिव्हर बदलायचं असेल तर 2.5 वर्ष वेटिंग आहे आणि रुग्णाकडे जगण्याची मुदत फक्त 4 महिने आहे. अशा वेळी रुग्णांनी काय करायचं हा प्रश्न आहे. म्हणून लवकर जागं होणं, रिपीटेडली तपासण्या करणं हा आधुनिक शास्त्राचा भाग आहे. म्हणून मॉडर्न सायन्स प्रमाणे जे सध्या उपलब्ध उत्तम सायन्स आहे त्याचं टेस्टिंग करा, सगळ्या टेस्ट करा. त्यानंतर कावीळ झाली तर लगेच त्याच्यावर मॉडर्न सायन्स प्रमाणे पण औषध घ्या. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे की लिव्हर खराब होऊ नये किंवा खराब झाल्यानंतर परत नवीन पेशी निर्माण करण्यामध्ये आधुनिक शास्त्रामध्ये काही त्रुटी आहेत, तिथं तुम्ही आयुर्वेदाचा जरूर वापर करा. अगदी बरोबर. आणि आयुर्वेदामध्ये आम्ही संशोधनाने सिद्ध केलंय. इव्हन मी जर्मन शास्त्रज्ञांबरोबर पण या संपर्कात आहोत आणि ते पण त्यांची आमची देवाणघेवाण या विषयावर चालू असते आणि त्यांनी पण हे मान्य केलंय की लिव्हरवर आयुर्वेदामध्ये उत्तम उपचार आहेत. पण याचा मुळापर्यंत जाण्याचे आणि ते लिव्हर दारू सोडली जर रुग्णांनी आणि 60 ते 65% खराब असेल तर ते परत मागे 40% चांगलं आम्ही करू शकतो आणि त्यानंतरचे 50 वर्ष पुढचे आयुष्य व्यवस्थित रुग्ण जगू शकतो. पण हा झाला लिव्हरचा भाग की जिथं पण आता रक्तवाहिन्या फुटत आहेत आणि रक्ताची उलटी होते. अशा वेळी आयुर्वेदिक उपचार फक्त घेत बसायचं नाही. अशा वेळी इमर्जन्सी हॉस्पिटलला जायला पाहिजे, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टला दाखवायला पाहिजे. गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट सांगतील त्याप्रमाणे ते बंद करून घ्यायला पाहिजे. पोटातलं पाणी होऊ नये म्हणून उपचार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे उपलब्ध काही उपचार असतील तेही घेतले पाहिजे. याला म्हणतात संयुक्त उपचार पद्धती की जिथं जे चांगलं आहे ते दोन्हीचा वापर करून रुग्णाला बरं करणं हे महत्त्वाचं. येस, म्हणजे ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक असे दोन्ही उपचार केले तर अगदी रुग्ण तो चांगला होतो आणि पूर्ण त्याच्या आयुष्यभराची दारू सुटू पूर्ण बरा होऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे या पद्धतीनं जर आपण आता डॉक्टरांच्या मागाशी बोलण्याचा मतितार्थ असा होता की कुठल्याही दारुट्यावरती विश्वास ठेवू नका, कारण तो कधी उपचार चालू असताना तो कधीही तुम्हाला फसवू शकतो, तो कधीही खोटं बोलू शकतो. बरोबर. कारण दारूसाठी माणूस काही करू शकतो हे लक्षात घ्या. खूप छान डॉक्टर. तर आता आणखी एक व्याधी ती म्हणजे मूतखडा. बरोबर. तर या मूतखड्यानं सुद्धा अनेक लोक त्रस्त आहेत आणि त्यांना का होतो हे समजत नाही. कारण एखादा म्हणतो की मी भरपूर पाणी पितो दिवसभर डॉक्टर, तरी मला प्रॉब्लेम झालेले आहेत. तर नेमकी मूतखड्याची कारणं कोणती आणि त्याच्यावरती आधुनिक आपल्याकडे आयुर्वेदिक उपचार कुठले? आता याच्यामध्ये काय होतं की मूतखडा ही एक खरंच गंभीर समस्या आहे. मूतखडा बद्दल आपल्याला आयुर्वेदामध्ये बोलायची काय गरज असं पण काही रुग्णांना वाटत असेल. मजा अशी असते की मुळात एकदा मूतखडा एखाद्या रुग्णाला व्हायला लागला तर त्याच्या मागे एक थोडाफार अनुवंशिक पण एक कारण आहे. दुसरी गोष्ट की पूर्वी कधीतरी अचानक झालेलं किडनीला इन्फेक्शन कारणीभूत असतं. आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती कारणीभूत आहेत की जेवढं मिठाशी संबंधित क्षारयुक्त, सोडायुक्त, खारट पदार्थ ह्याचं प्रमाण जेवढं जास्त, नॉनव्हेजचं प्रमाण जेवढं जास्त आणि पाणी पिण्याचं प्रमाण कमी, किंवा युरिनला लागली आणि युरिनला जाऊ शकत नाही अशा ऑफिस वर्कर्समध्ये सुद्धा युरिन आत पोटात थांबून राहते आणि त्याचे सेडिमेंट्स खाली बसून नंतर ते किडनीला जाऊन चिकटतात आणि एकदा ती टेंडन्सी किडनी तयार झाली किंवा परत मूतखडे व्हायला लागतात. आता आमच्याकडे मूतखडेचे पेशंट कधी येतात
जेव्हा पहिल्यांदा मुतखडा होतो, पोटात दुखायला लागतं, प्रचंड गडबडा डोळायला लागतात, पहाटे आपल्या जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरकडे जातात. अच्छा. ते इंजेक्शन देतात, शेवटच्या स्टेपलाच येतं. हां, ते इंजेक्शन देतात, बरेच वेळा तो मुतखडा पडून जातो आणि ते बरे होतात. अच्छा. त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की ते 2-3 मुतखडे पुन्हा झाले 6 महिन्यांनी. अशा वेळी जो मोठा मुतखडा असतो तो दुरुस्त होत नाही म्हणून ते युरोलॉजिस्टकडे जातात. तिथं लिथोट्रिप्सीनं तो मुतखडा फोडून घेतात. परत 1 वर्षांनी त्यांच्या लक्षात येतं की आता परत आणखी 2 खडे आहेत. अशी जेव्हा 3-4 ऑपरेशन्स होतात आणि पुन्हा खडे होतात तेव्हा मात्र रुग्ण वैतागून जातो की आता 5वं ऑपरेशन केलं तर माझी किडनी खराब होईल आणि ही टेंडन्सी आपली काही जात नाहीये. अशा वेळी रुग्ण आमच्याकडे येतात आणि ते विचारतात की आता याच्यावर काय तुमच्याकडे औषध आहे का, तर हे परत परत होतंय आणि आता किडनीचं ऑपरेशन तर करणार की नाही. हा एक भाग असतो. दुसरा एक भाग असा आहे की काही रुग्ण जे आहेत तर ते रुग्णांना आम्ही बरेच वेळा असं झालं की पोटात दुखते म्हणून ते आमच्याकडे आले आणि नंतर असं लक्षात आलं की त्याला एकच किडनी आहे. अच्छा. आणि एका किडनीत 6 खडे आहेत, बरं, छोटे छोटे आहेत. अच्छा. ती किडनी अगोदर खराब झालेली माहिती होतं? खराब झाली किंवा जन्मजात नसतीच. बरोबर. पण कधी काही एक किडनी आपली पूर्ण आयुष्य खेचू शकते, त्यामुळे त्याला कधी माहितच येत नाही, कारण सोनोग्राफी करायची कधी वेळ येत नाही आणि अचानक ते इन्सिडेंटल फाइंडिंग होतं की त्याला एक किडनी आणि तो घाबरून रडायलाच लागतो रुग्ण की आता माझं कसं होणार, कारण एकच किडनी आहे आणि त्यात आता ऑपरेशन करून ती खराब झाली की संपलं सगळं. अशा टाईपच्या सगळ्या रुग्णांमध्ये आमच्या औषधांची गरज पडते. आता आमच्याकडे अगदी 3 mm पासून ते जवळजवळ 15 mm पर्यंतचे जवळ एकावेळी 1 किंवा 5 किंवा 7 खडे सुद्धा आयुर्वेदिक औषधांनी विरघळतात आणि हे औषध पूर्णपणे मुतखडा विरघळायला उपयोगी पडते. विदाउट शस्त्रक्रिया असेल अगदी डेफिनेट विरघळतात. असे आतापर्यंत 3000च्या वर पेशंट बरे केलेत. बऱ्यापैकी रुग्णांचे रिपोर्ट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. रेडिओलॉजिस्टचे रिपोर्ट्स आहेत की हा 10 mm आता 8 mm आता 6 mm 2 mm आणि गेला. आणि पूर्णपणे सोनोग्राफी करून गेल्यानंतरच आम्ही औषध बंद करतो. या औषधाचा कालावधी 2 ते 3 महिने असतो. पातळ औषध आहे, काढ्याचं औषध आहे आणि हे रेडिओलॉजिस्टनी किंवा मॉडर्न डॉक्टरनी पण मान्य केले की तुमचं औषध अत्यंत उपयुक्त काम करतं. आणि अशा कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये जिथं 4 ऑपरेशन झाले आहेत आणि पुन्हा 3 खडे आहेत, आम्ही कुठे नको म्हणून सांगतो रुग्णाला, जेव्हा तो खडा 15 mm वर असेल, चुकीच्या जागी अडकून बसला असेल, त्याच्यामुळे इन्फेक्शन पस होत असेल आणि किडनी खराब होणार असेल तर मात्र लगेच तुम्ही ऑपरेशन करून घ्या. पण त्यानंतर तो होऊ नये म्हणून नक्की आमचं औषध घ्या. कारण माझ्या औषधामध्ये मी बघितलं की गेल्या जवळजवळ 20 वर्षात 3000 पेक्षा जास्त रुग्णांना मी उपचार केले, त्यातले 2% पेशंट परत येत नाहीत आणि ते दुसऱ्या पेशंटला घेऊन येतात. पण ते सांगतात सर 100% रिझल्ट आपला आहे, 20 वर्ष झाली एकही खडा परत झाला नाही. आणि हे उपचार, हे नवीन संशोधन फार महत्वाचं आहे, कारण ऑपरेशन करून सुद्धा मुतखडे व्हायचं बंद होत नाही, ते होतच राहतात परत परत. आणि आमचं औषध हे उत्तम काम करतं. आणि इथं पण संयुक्त उपचार पद्धती आम्ही वापरतो की वेळ आली असेल, इन्फेक्शन असेल तर लघवीत, इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक पण देतो. पण मी रुग्णांना कंपल्सरी सांगतो की केवळ दुखणं बंद झालं याचा अर्थ मुतखडा गेला असं नाही, तो बारीक झाल्यामुळे पण दुखणं बंद होतं. अगदी बरोबर. त्यामुळे आमच्या औषधाचा गुण काय, औषध सुरू केल्याबरोबर मुतखडा गुळगुळीत गोल व्हायला लागतो, दुखणं पूर्ण बंद होतं 3 ते 4 दिवसात. नंतर तो पडून गेलेला पण रुग्णाला कळत नाही किंवा पडताना दुखत नाही. बरेच लोक हातात मुतखडे घेऊन येतात, असे बरेच आम्ही आमच्या दवाखान्यात ठेवलेले आहेत की सर कुठलाही पेन नव्हता आम्हाला, आमचा मुतखडा व्यवस्थित पडला. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. पण सोनोग्राफी करूनच नंतर जेव्हा सोनोग्राफीचे डॉक्टर सांगतात की आता इथं काही नाही, त्यानंतरच ते औषध बंद करा हे आम्ही कंपल्शन करतो. पण प्रचंड फायदा होतो लोकांना. खूप छान. मित्रांनो, खरोखर मुतखड्यावरती म्हणजे शस्त्रक्रियेच्या अगोदर खरोखर क्लिनिकमध्ये जर तुम्ही तात्काळ गेलात आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये तर तुमचा हा उपचार चांगल्या पद्धतीनं होईल आणि आपल्याला शस्त्रक्रिया टाळता येईल. नक्कीच याचा आपण वापर करूया. अगदी बरोबर. नमस्कार, मी विवेक जोशी पुणे येथून बोलतोय. डॉक्टर संदीप देवलमबद्दल मी आज आपल्याला सांगणार आहे. मी युरिन स्टोनचा पेशंट होतो. गेलं 8-10 वर्ष मला त्रास आहे. माझी 2-3 ऑपरेशन पुण्यामध्ये झालेली आहेत. आत्तासुद्धा माझे 10, 14, 15 mmचे खडे पोटात होते. माझा भाचा मिरजेचाच आहे व डॉक्टर संदीप यांचा तो खास मित्र आहे. तो म्हटला की मामा त्यांना एकदा कॉन्टॅक्ट कर, मी फोन लावून देतो. मी डॉक्टरांना फोन लावला, त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी माझे एकंदर सगळं ऐकल्यानंतर मला त्यांनी औषध चालू केले. गेल्या 5 ते 6 महिन्यात मी आत्तापर्यंत त्यांच्याकडनं 26 बाटल्या औषध घेतलेलं आहे. न चुकता दररोज ते औषध मी 2 वेळा घ्यायचो. गोळ्या वगैरे बाकी काही नव्हत्या. या डॉक्टरांच्या औषधाने मी घेतल्यानंतर महिन्यात ताबडतोब रिपोर्ट काढायचो.
7 mm चे 4 खडे, 5 mm चे 3 खडे, 10 mm चे 4 खडे, असे असलेले खडे एकदम 2-2 खडे फक्त कमी कमी होत गेले. मी डॉक्टरना रिपोर्ट नेहमी पाठवायचो. ते परत मला 3-3 बाटल्या 4-4 बाटल्या पाठवायचं. मागच्या महिन्यातच माझा कोर्स कंप्लीट झाला आणि आत्ता माझ्या पोटामध्ये एकही युरिन स्टोन नाही. ह्याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर संदीप देवरे यांना जातं. अतिशय तज्ज्ञ, हुशार असे हे डॉक्टर मिरजेला मिळालेले आहेत. त्यांच्याकडं मिरज, सांगली आणि कर्नाटकातला बहुतांशी भाग त्यांच्याकडं याच गोष्टीसाठी येतो. डॉक्टर, आता यकृत आणि मूतखड्याबद्दल आपल्या दर्शकांना खूप छान माहिती आपण दिली. तर आता त्वचारोग म्हणून त्वचारोगावर सुद्धा तुमचं संशोधन सुरू आहे. अनेक विकार आपण त्यामधून बरे केलेले आहेत. बरोबर. तर नेमकं आपण कुरूप आणि फंगल इन्फेक्शन बरोबर. याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना आपण सांगूया. तर नेमकं कुरूप कशा पद्धतीने होतं आणि त्याच्यावरती उपाय काय? कारण कसं आहे की अशा अनेक व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाची आता प्रचंड गरज आहे. युरोपमध्ये मी जात असतो, 20-25 देशात हिंडलोय आणि तिथे संशोधन पण करत असतो. अच्छा. तर त्यात हे लक्षात आलं की आता आयुर्वेदिक औषधांचा फार उपयोग होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंगल इन्फेक्शनबद्दल आपण बोलू. फंगल इन्फेक्शन सर आजकाल कुठं नाही आहे, तर खेडेगावाच्या खेडेगावामध्ये प्रचंड फंगल इन्फेक्शन आहे. नक्कीच. स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान मुलं असू दे, डोक्यापासून ते आपल्या जांघेच्या भागापासून ते छातीच्या भागापासून पाठीत, पोटावर सगळीकडे खाजवत असतात लोक. त्वचारोग तज्ञाकडे जातात, ते पण व्यवस्थित औषधं देत असतात, साबण बदलून देत असतात, मलम लावत असतात आणि एवढं केल्यानंतर 2 ते 3 महिन्यात परत पेशंट हजर. असं 2-2 वर्ष झाली तरी फंगल इन्फेक्शन संपत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग आमच्या असं लक्षात आलं की मुळासकट फंगल इन्फेक्शन का जात नाही. तर त्याचं कारण असं की फंगल इन्फेक्शन जेव्हा एखाद्याला व्हायला लागतं तेव्हा त्याच्यामध्ये एकतर स्वच्छतेची कमी असते किंवा शरीरामध्ये रक्तात दोष निर्माण होतो. की एखाद्याला फंगल इन्फेक्शन का होत नाही, तर त्याच्या शरीरामध्ये ते फंगल इन्फेक्शन मारणारी जी काही संस्था आहे किंवा अँटीबॉडीज, प्रतिकारशक्ती निर्मित आहे व्यवस्थित, ही जेव्हा तुमची कमी होते त्वचेमधली तेव्हा फंगल इन्फेक्शन होतं. म्हणून आता इथं पण संयुक्त उपचार पद्धतीचा उपयोग होतो. आणि आम्ही पेशंटना असं सांगतो की तुम्ही जेव्हा मॉडर्न औषधं घेता, आता ती परत पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा मी त्यांना ते सांगतो की मॉडर्न उपचार करा, त्याच्याबरोबर तुम्ही आता आयुर्वेदिक उपचार पण घ्या. आणि आयुर्वेदिक उपचारामध्ये काय होतं की अनेक प्रकारचं विषारी पदार्थ किंवा अनेक प्रकारचे उष्ण पदार्थ खाऊन खाऊन जी प्रतिकारशक्ती गेलेली असते ती आयुर्वेदिक औषधांनी वाढायला लागते. आणि 1 ते 1.5 महिन्यात मॉडर्न औषधाबरोबर आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर मॉडर्न गोळ्या पूर्ण बंद होऊन मलम फक्त राहतं आणि पुढच्या महिन्यात पूर्णपणे मुळासकट म्हणजे पुढच्या 2 वर्षात सुद्धा तो फंगल इन्फेक्शन परत येत नाही. खूप त्याचा अतिशय उपयोग. येस. म्हणून फंगल इन्फेक्शनवर जरूर आयुर्वेदिक उपचार, आणि ते तात्काळ झालं पाहिजे. थोडं जरी कुठे खाज उठत असेल, वारंवार 1-2-4 वेळा झालं तर तात्काळ दाखवलं. डाग राहिलं म्हणजे खास कमी झाली आणि डाग राहिला म्हणजे फंगल इन्फेक्शन गेलं असं नाही. डाग म्हणजे सुद्धा 10,000 जंतू असतात. बरोबर. आणि ते डाग जाईपर्यंत उपचार घ्यायला पाहिजे. अच्छा. पण संयुक्त उपचार हे सगळ्यात बेस्ट आहे. येस बेस्ट. डॉक्टर, आता ते कुरूप कशा प्रकारे, म्हणजे कुरूप होण्याचं कारण काय आणि कशा प्रकारे आपण त्याचं समाधान करू? बरोबर. कुरूप आता ही एक कशी आहे, खूप विचित्र समस्या. म्हणजे या गेल्या 10 वर्षात मला ही फेस करायला लागते. खूप वयस्कर माणसं येतात किंवा तरुण माणसं येतात आणि त्यांच्या पायाला असं एक घट्ट जाड प्रकारची त्वचाचं एक आवरणच झालेलं असतं. ते दुखतं खूप आणि मग ते पाय टेकताना खूप दुखतं. बरं, एका पेशंटला एकापेक्षा अनेक 2-3 दुसऱ्या पायाला पण 2-4 असे असतात. ते अवघडून चालत असतात. त्याच्यामुळे त्यांचे गुडघे दुखायला लागतात. अगदी बरोबर. आणि काय होतं, केव्हा तरी पूर्वी बारीक एखादा खडा किंवा काहीतरी टोचून गेलेलं असतं आणि त्यालाच घर करून मग ते शरीर आपलंच भोवती त्वचा जाड जाड करत जातं आणि ते चांगलं 2-4 मिलीमीटरची कुरपं तयार होतात. आता ह्याच्यावर उपचार विचित्र आहेत. ह्याच्यावर काय होतं, कॉनकॅप एक प्रकार अवेलेबल आहे. गोळ्यांचा काही उपयोग होत नाही, मलमचा काही उपयोग होत नाही. कॉनकॅप लोक 4-5 लावतात पण ते अर्धवट तुटतं किंवा घरात नेल कटरनं वगैरे ते उकरायचा प्रयत्न करतात, त्यांनाही ते पूर्ण निघत नाही. उलट त्यात जंतू संसर्ग होतो आणि ते काय स्वच्छ वापरलं नसतं आणि लोक 10-10 वर्ष हा त्रास सहन करतात. मग मी जेव्हा युरोपमध्ये गेलो होतो तेव्हा तिथल्या त्वचारोग तज्ञांशी बोलल्यानंतर तिथं एक वेगळ्या मेथडनी ते कुरूप काढायचं टेक्निक मला समजलं आणि मी ते शिकून आलो टेक्निक. आपल्याकडे आता काय होतं, कुरूप जर फार दुखायला लागलं तर डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं पेशंटला आणि पूर्ण त्याच्या पायात इंजेक्शननी भूल देऊन ते खूप मोठ्या प्रमाणात काढलं जातं. आज जवळ एवढी मोठी जखम होती आणि पुढे 15 दिवस त्यात गॉस ठेवून ती ड्रेसिंग करावं लागतं. पेशंट लंगडत चालतो, त्याचं काम बंद होतं आणि 15 दिवस विश्रांती घ्यायला लागते. या भीतीनं लोक ते काढत नाही. पण आमच्याकडे आम्ही जी वेगळी मेथड शिकून आलोय, त्याला तुम्ही नाश्ता करून दवाखान्यात यायचं, त्याला आम्ही लोकल स्प्रेची भूल देतो फक्त, इंजेक्शन सुद्धा नाही. त्याला अशी काही वेगळी मशीन्स आम्ही आणली आहेत की त्या मशीननं ते एकदम वरच्यावर ते कुरूप निघतं. काढतानाही दुखत नाही, स्प्रे भूल देतानाही दुखत नाही, काढल्यानंतर तिथं कसलीही जखम होत नाही, रक्ताचा एक थेंब पण येत नाही.
बरं ते मुळासकट निघतं. अच्छा. त्याला एकच दिवस ड्रेसिंग आम्ही नावाला ठेवतो का, आता धूळ वगैरे जाऊ नये म्हणून. काढल्या 1 मिनिटात पाय तुम्ही टेकून चालू शकता. आणि परत 2 दिवस एकदा फक्त ड्रेसिंगला बोलवतो आणि पुन्हा दवाखान्यात याची गरज सुद्धा पडत नाही. आणि परत ते करू होतही नाही. बरोबर, चांगलं. त्यामुळे हा खूप छान आम्ही आमच्या उत्कर्ष क्लिनिकमध्ये नवीन हे, आणि आमच्या संशोधन माझ्याकडे आता दर आठवड्यात 3-4 पेशंट हे काढा, आणि काढायला किती अर्धा ते पाऊण तास लागतो फक्त. बरोबर. काहीही त्रास होत नाही रुग्णाला. अच्छा. आणि लगेच चालत आपण जाऊ शकतो. अच्छा, खूप छान डॉक्टर. हेही संशोधन आमच्या नक्कीच रुग्णांना फायद्याचे ठरेल. तर आता नवीन तुमचं जे संशोधन आहे, म्हणजे बऱ्याच वर्षात त्याच्यावरती रिसर्च आणखी वाढत आहे, डायबेटीस. तर डायबेटीसवरती आता सध्याचं नवीन संशोधन नेमकं काय सांगा? आता डायबेटीसमध्ये आता आपल्याकडे कोण डायबेटिक नाही, जवळजवळ 50% समाज आता डायबेटिक झालेला आहे. बरोबर. पण आता ह्यात मी रुग्णांना हेच सांगतो की आम्ही जे काम करतो ते रेजिस्टंट डायबेटिकवर करतो. म्हणजे समजा एखादी आधुनिक गोळी एखाद्या आधुनिक डॉक्टरकडनं चालू आहे आणि जर रुग्णाची साखर व्यवस्थित 200च्या आत असेल तर त्याने आयुर्वेदिक औषधाचा प्रयोग करायची गरज नाही. पण असे जेव्हा पेशंट येतात किंवा 2-3 मॉडर्न गोळ्या आणि इन्शुलिन घेऊन सुद्धा शुगर 370, मग मात्र 200च्या वर जी 170 शुगर जास्त राहते ती गप बसत नाही. ती डोळ्याकडे जाते, डोळ्याचा प्रदाब खराब करते, दिसायला त्रास व्हायला लागतो, किडनी खराब करते, त्यानंतर जखमा होणं, अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि अक्षरशः सांगतो ते पेशंट एवढे अशक्त आणि रडायच्या घाईला आलेले असतात की डॉक्टर आम्ही काही केलं तरी आमची शुगर दुरुस्त होत नाही. मग नंतर मला असं लक्षात आलं की हा टाईप 2 डायबिटीजच असतो. म्हणजे त्याच्या शरीरात इन्शुलिन तर असतं पण ते वापरलं जात नाही प्रॉपरली. मग आम्ही जेव्हा युरोपमध्ये आणि मुंबईमध्ये आता संशोधन करतो त्यात आमच्या असं लक्षात आलं की रुग्णाच्या शरीरात इन्शुलिन आहे पण ते वापरलं जात नाही, कारण वापरले जाणारे जे रिसेप्टर्स आहेत ते काम करत नाही आहेत. मग त्याच्या मागचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, व्यायाम पूर्वी नव्हता, मानसिक धक्का, ताणतणाव ह्याच्यामुळे काहीतरी बिघडलेलं असेल. नंतर आम्ही आयुर्वेदिक औषधाचं संशोधन सुरू केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आमच्या औषधात ते रिसेप्टर परत ओपन होतात. मग ते 10 वर्षाचे जुने असू दे, 17 वर्ष जुने असू दे, ते ओपन व्हायला लागले. आणि नंतर असं लक्षात आलं की इन्शुलिन सुद्धा कमी व्हायला लागलं लोकांचं. आणि तेवढीच गोळी म्हणजे आधुनिकच गोळी, पूर्वी 3 होत्या ते एका गोळीवर, आणि आमच्या आयुर्वेदिक 1 गोळीवर काम व्हायला लागलं. आणि इन्शुलिन कित्येक लोकांचं आम्ही बंद केलं. दुसरी गोष्ट की HbA1c म्हणून जो प्रकार आहे जे 3 महिन्याचं ॲव्हरेज आहे ते काही लोकांचं 15-15 असतं, जे 6.2च्या खाली पाहिजे. पण आयुर्वेदिक उपचार सुरू केल्यानंतर ते 1 महिन्यातच 6.2च्या आत येऊ शकतं. काही रुग्णांमध्ये मात्र थोडा वेळ लागू शकतो, कारण ते रिसेप्टर कधी ओपन होतील हे नक्की माहीत नसतं. पण 1 ते 6 महिन्याच्या टाइम पिरियडमध्ये ते ओपन होतात आणि खूप फास्ट आता शुगर लोकांची कंट्रोल होतात. काही लोक तर बॉर्डरलाईन आहेत ते आता फक्त आमच्या औषधावरच आहेत. आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो की आधुनिक डॉक्टर सुद्धा सध्या माझ्याकडे उपचार घेतात की डॉक्टर आमचे औषध चालू आहेत, आमची शुगर कंट्रोल होत नाही, तुम्ही आम्हाला औषध द्या. आणि त्यांची सुद्धा शुगर 20-20 वर्षाची आता आमच्या अंडर कंट्रोल आहे. अच्छा, खूप छान. आणि याचा फायदा काय, किडनी, डोळे हे सगळं खराब होणार नाही. आणि आमच्या औषधाला परत साईड इफेक्ट काही नाही. आणि अत्यंत स्वस्त उपचार. माझं नाव भार्गवी अशोक कट्टी, माझं वय आहे 56. मी राहणार मी मिरजेत राहणार आहे. मला 7-8 वर्षांनी खूपच शुगर होतं. 4-5 ठिकाणी मिरजेत दाखवले तरीसुद्धा मला कमी आलं नाही आहे. आता 20 दिवसात मी देवळ डॉक्टरांच्याकडे दाखवले, पूर्णपणे कमी आले. त्यांना कसं धन्यवाद सांगायचे मला काही कळेना. नक्कीच, म्हणजे हा डायबेटीसवरचा अत्याधुनिक उपचार आहे, जरूर याचा आपण फायदा घ्यावा. तर डॉक्टर आता आज तुम्हाला म्हणजे आता तुमची ओळख म्हणजे संधिवात स्पेशालिस्ट म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे तुमची. परदेशामध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. तर नेमकं याच्यावरती आता संधिवातावरती नवीन काही औषधं आलेले आहेत का, किंवा नवीन काही संशोधन झालेलं आहे का सध्या? खूपच छान क्वेश्चन आहे, कारण मी स्वतः संधिवात तज्ज्ञ आहे किंवा त्याच्यात MD केलेलं आहे, त्याच्यात अभ्यास केलेला आहे. आता ही संधिवात ही एक गंभीर समस्या आहे. त्यात 100रातले 80% ह्या लेडीज असतात आणि लेडीजमुळे हा प्रॉब्लेम वाढत असतो. आणि रुग्णाला मी बघितलं, खेडेगावात असू देत नाही तर शहरात असू देत, कुणाकडे जायचं नेमकं, कारण एक आधुनिक संधिवात तज्ज्ञ असतो आणि म्हणजे एक एकदम आयुर्वेदिक माणूस असतो. आयुर्वेदिक माणूस आयुर्वेदिक औषधं देतो पण दुखणं कमी होत नाही. आधुनिक माणसाकडे स्टेरॉइड्स आणि दुखण्याच्या गोळ्या दिल्या जातात पण संधिवात पूर्ण बरा होत नाही. अशा अर्धवट अवस्थेत लोक अडकून बसतात आणि 10-10 वर्ष औषध घेतात आणि शेवटी बोटं वाकडी होऊन मग आमच्याकडे येतात. ह्याला सुद्धा परत संयुक्त उपचार पद्धतीचाच उपयोग आहे. पहिली गोष्ट, आम्ही रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर त्याचं पूर्ण रक्ताची तपासण्या करतो. 4 ते 5 प्रकारच्या पासून ते 35 प्रकारचे संधिवात आहेत. डायग्नोज करतो किती प्रकारचे संधिवात आहेत, कशामुळं झालेत हे सगळं निदान करतो. अच्छा. आणि पहिल्या सुरुवातीला रुग्ण जेव्हा पूर्वी 5 वर्ष स्टेरॉइडच्या गोळ्या आणि पेनकिलर खाऊन येतात त्यांना लगेच ते बंद करता येत नाही.
पण हळूहळू आम्ही महिना दीड महिन्यात ते बाहेरचं बंद करतो. आम्ही पण ते थोडं देतो, बंद करतो. आयुर्वेदिक औषध त्याच्याबरोबर देतो आणि एक्झॅक्ट संधिवाताचं विष ज्याच्यामुळे हा संधिवात होत असतो ती मारणारी औषधं आयुर्वेदात आहेत. आणि मी हे तुम्हाला नक्की सांगतो की 20-20 वर्षाचे संधिवात सुद्धा आयुर्वेदिक औषधानंतर पूर्णपणे बरे होऊन रुग्ण बरे झालेले आहेत. आपण आता फोटोत पण पाहू आणि काही व्हिडिओ पण ऐकू त्याच्यामध्ये. त्या रुग्णाने आपले मनोगत व्यक्त केले की 16-18 वर्षात संधिवात वयाच्या 68 सुद्धा पूर्ण गेलेला आहे. हे फक्त आयुर्वेदच करू शकतो. पण आधुनिक उपचाराच्या डायग्नोसिस मेथड्स, लॅबोरेटरी टेस्टिंग याची सुद्धा मदत घ्यायला लागते आणि संयुक्त उपचारांनी हे रुग्ण पूर्णपणे बाहेर येतात. त्यामुळे ज्यांना संधिवात आहे त्या रुग्णांनी याचा जरूर फायदा घ्यावा. कारण फक्त मॉडर्न उपचारांनी संधिवात कधीही बरा होत नाही. आणि आयुर्वेदिक उपचारामध्ये बरेच वेळा काही डॉक्टर किंवा काही चुकीचे वैद्य असतात ते स्टेरॉइडच्या गोळ्या कुठून त्यात घालून आमच्यासारख्या लोकांची बदनामी करतात. आमच्याकडे चुकून आम्ही स्टेरॉइड हा लवलेश पण नाही, उलटा असलेला पण आम्ही बंद करतो. अगदी बरोबर. त्यामुळं संधिवात आता आमच्याकडे बरा होऊ शकतो पूर्णपणे. खूप छान डॉक्टर. डॉक्टर म्हणजे संधिवादा झाला असेल तर डॉक्टर संदीप देओल यांच्याशिवाय पर्यायच नाही मित्रांनो. खरोखर अनेक म्हणजे शेकडो रुग्ण संधिवादाचे बरे झालेले आम्हाला कॉल्स आलेले आहेत त्यांचे. तर आज आपण यकृत, मूतखडा आणि त्वचारोग यासंबंधी डॉक्टरांनी अतिशय छान माहिती दिलेली आहे. अगदी डिटेल्स माहिती दिलेली आहे. याचा वापर आपण नक्कीच करूया या उपचार पद्धतीचा. आणि तात्काळ अशी कुठलीही लक्षणं दिसत असतील संबंधित, मग ती त्वचारोगाशी संबंधित असू देत, मूतखड्याशी संबंधित असू देत किंवा यकृतीशी संबंधित असू देत, तर तात्काळ तुम्ही क्लिनिकमध्ये या आणि तुमची उपचार पद्धती चांगली करून घ्या आणि नक्कीच तुमचं लाईफ आनंदित आणि सुखी तुम्ही व्हायचं आहे, आनंदित जगायचं आहे. मी सौ श्वेता महावीर संभूशेटे, मुक्काम पोस्ट नांदणी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. गेल्या 4 वर्षापासून संधिवाताचा त्रास मला सुरू आहे. सुरुवातीला ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक अशी अनेक औषधे केली, पण काहीही फरक पडत नव्हता. हजारो रुपये खर्च केले, पण संधिवात वाढतच होता. वजन हळूहळू उतरत होते. सुरुवातीला माझे वजन 46 किलो होते, पण संधिवात कसा वाढत गेला तसतसे माझे वजन 36 किलोपर्यंत आले. गेल्या 2 वर्षापूर्वी एक वेळ अशी आली होती की मला बेडवरून उठता येत नव्हते, साडी नेसता येत नव्हती, विंचरता येत नव्हते. माझी दैनिक दिनचर्याही मला व्यवस्थित पार पाडता येत नव्हती. मी खूपच अशक्त झाले होते. सर्व नातेवाईक मला पाहण्यासाठी येत होते. जवळजवळ लास्ट स्टेजच समजा तुम्ही. त्यावेळी आम्हाला डॉक्टर संदीप देओल यांचा पत्ता मिळाला आणि आम्ही शेवटचा उपाय म्हणून त्यांच्याकडे आलो. डॉक्टरांनी पहिल्या भेटीतच विश्वास निर्माण करून दिला आणि पहिल्या महिन्यातच चांगला फरक पडला. सरांनी आम्हाला डाएटविषयी, व्यायामाविषयी आणि त्यांच्या गोळ्या औषधामुळे खूप कवर झाल्यासारखं वाटलं. हातावर पायावर खूप सूज आली होती. ती सूजही हळूहळू ओसरू लागली. हळूहळू औषधांचा चांगलाच परिणाम होत गेला आणि आज 1.5 वर्षानंतर 90% फरक पडला असून मी माझी स्वतःची कामे स्वतः करते आणि घरातील कामाबरोबरच मी माझा व्यवसायही चालू केला आहे. तोही अत्यंत व्यवस्थित सांभाळते. डॉक्टर संदीप देओल यांच्यामुळेच मी पुन्हा आयुष्यात उभी राहू शकले, त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. माझे नाव सुभद्रा राजाराम जाधव, राहणार आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तिथून मी देवळ डॉक्टरांच्याकडे आले. त्याच्यापूर्वी मी फार औषधं घेतली संधिवातासाठी. मला संधिवात अधिक रक्तातला वात होता. बऱ्याच औषधाने मला काही गुण आला नाही. मग तिथून अतिशय माझी अवस्था बेकार झाली. मग असंच माझ्या नातेवाईकाकडून मला समजले की देवळ डॉक्टर मिरजेचे खास चांगले डॉक्टर आहेत असं समजताच मी इकडे आले. इकडे आल्यानंतर मला तपासलेल्या दिवसापासून 10 दिवसाचे औषध दिल्यानंतर 15 दिवसांनी महिन्याचे औषध देत असं मी वर्षभर औषध घेतलं. मला बराचसाच फरक पडला आणि आत्ता मला परिपूर्ण फरक पडलेला आहे. मी चांगली झालेली आहे. डॉक्टर, आपल्याला खूप छान तुम्ही माहिती दिली यकृत, मूतखडा आणि त्वचारोगाबद्दल आणि वेळेत वेळ काढून इथं आलात त्याबद्दल आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे आपलं हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि हे होते डॉक्टर संदीप देओल. मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदिक उपचार करणारं महाराष्ट्रातील हे एकमेव क्लिनिक म्हणजे उत्कर्ष आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक. कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कधीही तुमची फाईल पूर्ण पाहिली जाते आणि ते उपचार 100% उपचार बरे होतात की नाही ते डॉक्टर लगेच तिथं तुम्हाला सांगतात. तर अचूक वेळेत जा
कुठलाही समस्या म्हणजे आजाराची गंभीर समस्या निर्माण होणार नाही याच्या अगोदर जा आणि 100% आनंदित राहा आणि 100% चांगल्या पद्धतीने उपचार आपण करून घेऊया. भेटूया अशाच दिलखुलास आणि विशेष व्यक्तीला पुढच्या रविवारी. पाहत राहा उत्तुंग भरारी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.